बसवेश्वर ही 12व्या शतकात या जगाला किंवा मिळालेली एक अद्वितीय महापुरुष आहे किंवा रत्न आहे. आणि बसवेश्वरांनी 800 वर्षापूर्वी जी सामाजिक समतेची क्रांती आणली. बसवेश्वर हे एक दार्शनिक आहेत आणि त्यांच्या साहित्यात बसवेश्वरांनी एक शब्दानेही मी एक धर्म स्थापन करतो असा उल्लेख कुठेही केलेला नाही. केले असतील तर मला दाखवा आणि मी सुद्धा त्याच कामाला तुमच्याबरोबर येतो असं माझं आव्हान आहे. तसं मी म्हणतो की हिंदू धर्माचा शुद्धीकरणामध्ये 12व्या शतकात बसवेश्वरांचा पात्र खूप मोठा होता आणि खूप सुंदर काम केले. जे मंत्र आहे, मूल मंत्र ओम नमः शिवाय, बसवेश्वरांनी प्रत्येक लिंगायतांना दिलेले मंत्र ही ओम नमः शिवाय ही मंत्र यजुर्वेदातली आहे. याचा मूल स्थान यजुर्वेद आहे. यजुर्वेदातून बसवेश्वरांनी हे मंत्र घेतलेले आहे. म्हणजे याचा अर्थ बसवेश्वर यजुर्वेद अध्ययन करणारे आणि हे मंत्र मानतात. त्या अर्थ ओम शब्द आहे यात, नमः शिवाय म्हणजे बसवेश्वर वेद मानणारे होते. आणि कोणीही भ्रमित होऊ नये. आपण आपल्या घरात बघा, तुम्ही ज्या शाळेत शिकलाय, तुमची दाखल्यात काय लिहिले? हिंदू लिंगायत लिहिलेले आहे, हिंदू वीरशैव लिहिलेले, ती पुढे चालवत जावा. हिंदू तेली लिहिलेले, लिंगायत हिंदू लिंगायत तेली आहे, लिंगायत गवळी आहे, असं काय काय तरी पंचम आहे, वाणी आहे. जे असतील ते धर्म स्थापन करण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. आणि जर ही लोकांच्या डोक्यात असं काहीतरी वेडसरपणा घालून लोकांना फसवत असतील तर लोक उद्या पश्चाताप करायची पाळी आहे. म्हणून मी सगळीकडे सांगतो की हे जे थोतांड माजवणारे यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण यांच्या घरातले बायकाच यांच्यावर विश्वास ठेवत नाही. दुसरं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, जर हिंदू लिहू नका म्हणतात, मग मी आता नुसतं लिंगायत आणि उपजाती जर लिहिला तर माझी आहे ती सवलत जाईल. कारण ते हिंदू आणि त्याचं मी लिंगायत उपजाती लावल्यामुळे मला संविधानाने ती सुविधा दिलेली ती जाईल. म्हणून ती घालवू नये की हे जे भ्रम फैलवणारी लोक जे आहेत यांच्या विरोधात आपल्या समाजाचा आणि आपल्या लिंगायत पंथाचा आणखीन शुद्धीकरण आणि विस्तारीकरण कसं होईल याच्याकरता कार्यक्रम आयोजित करावा. नमस्कार, मायम टीव्हीच्या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपल्यासोबत आहेत श्री क्षेत्र सिद्धिगिरी महासंस्थान कण्हेरी मठाचे पीठाधीश्वर पूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामी महाराज. गेल्या अनेक वर्षांपासून अध्यात्मासोबत शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, सेंद्रिय शेती, पर्यावरण संवर्धन आणि समाज जागृतीच्या माध्यमातून त्यांनी समाज जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. कण्हेरी मठाच्या माध्यमातून स्वावलंबन, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश सातत्याने दिला जातच आहे. यासोबतच संत बसवेश्वरांचे विचार, हिंदू वीरशैव लिंगायत समाजाची वाटचाल, आगामी वर्ष 2026 आणि 27 मधील होणाऱ्या जनगणनेचे महत्त्व, शिक्षण, आरोग्य, युवकांचे प्रश्न आणि समाजाच्या भविष्यासंदर्भातील काही विषयांवर आज आपण स्वामी महाराजांसोबत व्यापक चर्चा आणि संवाद साधणार आहोत. सर्वांचं MyMTV चॅनलवर सहर्ष स्वागत. आणि ही संपूर्ण मुलाखत कव्हर करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत जयेश पाटील आणि मी सागर देवरे. सर्वांना नमस्कार आणि स्वामीजी आपल्याला कोटी कोटी प्रणाम. नमस्ते. स्वामी महाराज, कण्हेरी मठाची परंपरा अनेक शतकांची आहे. आजच्या काळात या परंपरेचे समाजासाठी नेमके महत्व काय आहे? जी, हा मठ तसा 5व्या-6व्या शताब्दीत आरंभ झालेले आहे. आजपर्यंत 48 मठाधिपती होऊन गेलेले. आता माझा नंबर 49वा आहे. सर्व क्षेत्रात मठ काम करत असते. मठाचा आवाका एवढा आहे की 200-300 एकर जमीन आहे. 150 एकर आपण सेंद्रिय शेती करतो. 1,500 देशी गायी आहेत आणि वर्षभर इथे सेंद्रिय शेतीची ॲक्टिव्हिटी, ट्रेनिंग प्रोग्राम चालत असतात. एक कृषी विज्ञान केंद्र पण आहे, त्यावरच पूर्ण जिल्हाभर काम करत असते आपले. मठात दर दिवशी 5-7 हजार लोकांसाठी अन्नदासोह सुद्धा चालतो, अन्नछत्र. आध्यात्मिक कार्यक्रम तरी निरंतर चालूच असतात. त्याबरोबरच मठ ॲलोपॅथी आणि आयुर्वेद जी हॉस्पिटलची एक 200 बेडचे हॉस्पिटल चालवते, 200-250 बेडची, गरिबांसाठी विशेष करून जी. आणि ज्या कॉर्पोरेट सुविधा ग्रामीण लोकातील समाजातील लोकांना मिळावं यासाठी. याशिवाय गुरुकुल आहे, 14 विद्या 64 कला शिकवतो आपण इथे. तिथे एक 300
मुलं मुली आहेत. आणि एक आनंद आश्रम नावाचा प्रकल्प आहे ज्यामध्ये एक 200 मुलं स्थानीय महाराष्ट्रातली आणि मेघालय त्रिपुराची जी जी मुलं आहेत अत्यंत मागासलेली आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या, त्यांना कॉलेजपर्यंत शिक्षण देऊन त्यांच्या पायावर त्यांना उभं करून घरी पाठवतो आपण. जी याशिवाय खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज मठाची चालत असतात. सामाजिक ग्रामविकासाची कार्य चालतात. इतर अनेको ॲक्टिव्हिटी समग्र ग्रामविकासामध्ये सुद्धा चालते. आणि एक विद्याचेतना नावाचा एज्युकेशन प्रकल्प आहे की 200 गावांमध्ये प्रायमरी स्कूल जे जिल्हा परिषदेचे आहेत तिथे ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही अजूनही, त्या सगळ्या मुलांना सेपरेट करून एक टीचर आपल्या मठाकडून देतो आपण. असे 200 शाळांमध्ये ते अत्यंत जनप्रिय असा कार्यक्रम चालतो की ज्याच्यामुळे जिल्हा परिषदेची शाळांमधील पटसंख्या वाढायला लागली. हां असं. आणि ॲग्रिकल्चर ट्रेनिंग स्कूल आहे. आता व्हेटरनरी कॉलेज सुरू होतो. आणि आपण थोडंसं आता वाईल्ड लाईफची जी सुरुवात करतो आपण. वाईल्ड लाईफची जी रेस्क्यू सेंटर आणि हे तेही काम चालू आहे. तर या ह्याच्यात आज मठ पूर्वी लोक मठात येत होते, सर्व ॲक्टिव्हिटी चालत होते. आणि त्याच्याबरोबरच लोक केवळ मठावर यावं असं नाही, मठसुद्धा लोकांकडे लोकांपर्यंत पोचला पाहिजे. की लोक आपल्या दैनंदिन हालाकीच्या परिस्थितीतून सुद्धा धार्मिक कार्यासाठी योगदान देतात. तर लोक धर्मसंस्थांसाठी योगदान देत असतील तर धर्मसंस्था लोकांसाठी काय करणार? नक्कीच महाराज, व्यापक विचार आहे. हां, आम्ही त्यांच्यासाठी एक मजुरी करणारा माणूस सुद्धा आपण करून आणलेल्या मजुरीतनं थोडा भाग आम्हाला मठासाठी देतो. तर आम्ही त्यांच्यासाठी काय देऊ शकतो? जी महाराज. तर एक तर त्यांच्या घरं उभं करण्याकरता उद्योग व्यवसायाची प्रशिक्षण देणं, त्यांच्या आरोग्यासाठी हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून देणं, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं आणि त्यांच्या शेतीसाठी सेंद्रिय शेती, एकूण शेतकऱ्याचा खर्च कमी आणि उत्पन्न अधिक कसं होईल याकरता प्रशिक्षण देणं आणि त्यांना प्रेरित करणं, हेही काम चालत असते. अशा पद्धतीने भरपूर सारे ॲक्टिव्हिटीज आपण लोकांपर्यंत जाण्याकरता, कारण आम्ही असं समजतो की आमची प्रवचन कीर्तन ही एक अर्थाने थेअरी असतील तर आपल्या सामाजिक ॲक्टिव्हिटी जी आहेत ही प्रॅक्टिकल्स राहतील. अशा पद्धतीने हे गरजेचे आहे आजच्या दिवशी. नक्कीच महाराज, आपण माहिती दिली की 300-350 एकरमध्ये आपलं कण्हेरी मठाचं विश्व पसरलं गेलेलं आहे. आणि या संपूर्ण मठाला केवळ धार्मिक पार्श्वभूमी किंवा केंद्र न ठेवता आपण ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, शेती आणि समाजसेवेचे केंद्र बनवलंय. या प्रवासामागची नेमकी प्रेरणा आपल्या मागे काय आहे? प्रेरणा असं काय नाही की मी एका ग्रामीण आणि शेतकऱ्यांच्या घरातूनच आलो आहे. ग्रामव्यवस्था सर्वही पाहिले आणि आज मठांची सुद्धा मी अवस्था पाहतो. 400, 500, 200, 300 वर्षापूर्वीचे मठ आहेत आमचे. हळूहळू त्या मठांमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या घटत चालली की आम्ही एकदा पुनरावलोकन किंवा आत्मावलोकन मठाच्या दृष्टीने करणं गरजेचे आहे. लोकांची गरजा काय आहेत, आध्यात्मिक असो सामाजिक असो, आणि त्याला मठाने कसं प्रतिस्पंदित करायला पाहिजे. नाही केले तर बहुतेक आम्ही आउटडेट होऊन जाणार. आमची जी आध्यात्मिक साधना आहे त्या साधना सुद्धा आता थोडा काळानुरूप बदलण्याची गरज आहे. आणि लोकांची जसं देश काल वस्तू परिस्थिती बदलत असताना त्या बदलत्या परिस्थितीला मठांची कार्य जो पद्धती आहे ती सुद्धा बदलण्याची गरज आहे. तरच लोक आणि धर्माधिकारी या दोघांमध्ये समन्वय राहील. अन्यथा कोणतरी एक आउटडेट होऊन जातील आणि प्रवाहाबाहेर आपोआप फेकले जातील. म्हणून आम्ही विचार करतो की आज नवी पिढी येते, नवी पिढीला काय गरज आहे? धर्म तरी निश्चित टिकून राहायला पाहिजे.
धर्म साधना सुद्धा आम्ही हिंदू धर्मीय आणि हिंदू लिंगायत म्हणून आपली किंवा हिंदू वीरशैव म्हणून आपली जी साधना आहे ती जरूर सर्व केली पाहिजे. त्याच्याबरोबर आणखीन काय करता येईल लोकांसाठी, आणि आम्ही नुसतं सिद्धांत सांगून नाही होणार, ते प्रॅक्टिकली करण्याकरता लोकांना एकत्र कसं आणता येईल, लोकांमध्ये धार्मिक भावना क्षीण न होता वृद्धिंगत कसे होतील याचे प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. अ, स्वामी, आद्य समाज सुधारक जगद्गुरू संत बसवेश्वरांचे विचार आजही तितकेच समर्पक आपल्याला जी वाटतात. जी आजच्या समाजासाठी त्यांच्या कोणत्या विचाराची सर्वाधिक गरज आहे? जी बसवेश्वर ही 12व्या शतकात या जगाला किंवा मिळालेली एक अद्वितीय महापुरुष आहे किंवा रत्न आहे. आणि बसवेश्वरांनी 800 वर्षापूर्वी जी सामाजिक समतेची क्रांती आणली जी. आणि एक साधना करण्याकरता इष्टलिंग पूजा आणली, हो. त्याच्याबरोबर कायक तत्व आणले. कायक तत्व म्हणजे कर्मयोग, थोडंसं किंचित भिन्न आहे. आणि तिसरी दासोह. दासोह म्हणजे आपण जी कमाई करतो दैनंदिन जीवनात, जे कायक करून आपण मिळवतो त्यातला काही भाग गरजू घटकांना वाढावं, द्यावं आणि मग राहिलेले आपण भोजन करावं. आणि जेवढा शक्य आहे तेवढा असंग्रही राहावं. आणि याबरोबरच स्त्री पुरुष आणि जाती आणि मतसंप्रदायांची भेद करू नये, जी. हे बसवेश्वरांची फिलॉसॉफी होती. आणि हे करता करता बसवेश्वरांची तत्वज्ञान सांगणारे आमचे बंधू बांधव आहेत, जे संन्यासी आहेत आणि कोणकोणतरी आहेत, यांनी बसवेश्वरांना एक धर्मसंस्थापक बनवायला निघाले. बसवेश्वर हे एक दार्शनिक आहेत आणि त्यांच्या साहित्यात बसवेश्वरांनी एक शब्दानेही मी एक धर्म स्थापन करतो असा उल्लेख कुठेही केलेला नाही. केले असतील तर मला दाखवा आणि मी सुद्धा त्याच कामाला तुमच्याबरोबर येतो असं माझं आव्हान आहे त्यांना, ते सांगत फिरणाऱ्यांना. तर बसवेश्वर एक दार्शनिक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना प्रॅक्टिकली काम करायचं समाजात. गावाबाहेरची लोक होती त्यांना गावात आणण्याचा प्रयत्न केला, चोरांना आणलं, वेश्यांना मूल प्रवाहात आणला, महिलांना मूल प्रवाहात आणला. जे कारण कुठलाही धर्म किंवा पंथ चालत असताना काही अनिष्ट आणि अवैध प्रथा येऊन शिरत असतात. कुठलाही जेव्हा माणूस कपडे घालून रस्त्यावर फिरतो तर धूळ त्याच्या अंगावर येऊन बसत असते, तर ते स्वच्छ करणं आणि पुन्हा देणं हे धर्माचार्यांचं काम असतो. आणि तेच काम बसवेश्वरांनी केले. एक स्वच्छ शुद्ध सुंदर असा हिंदू धर्म. त्या हिंदू धर्मात सुद्धा अनेक लोक पूर्वापारपासून अशी काही अनिष्ट परंपरा आल्या, ज्या त्यावेळी काही लोकांनी त्यांना बाजूला सारून पुन्हा एक शुद्ध समाज किंवा शुद्ध धर्माचरण दिले. तसं मी म्हणतो की हिंदू धर्माचा शुद्धीकरणामध्ये 12व्या शतकात बसवेश्वरांचा पात्र खूप मोठा होता आणि खूप सुंदर काम केले. दया हीच धर्माची मूळ असं सांगणारे बसवेश्वर. दयवे धर्मದ ಮೂಲವಯ್ಯ, ದಯವಿಲ್ಲದ ಧರ್ಮ ಅದಾವುದಯ್ಯ, ದಯವೇ ಬೇಕು सकल प्राणिगಳೆಲ್ಲರಲ್ಲಿ. दया ही धर्माची मूळ आहे, दया हीच धर्म आहे. आणि दया नाही ते धर्म कुठला आहे, दया नसलेले धर्म तो धर्मच नव्हे असा झिडकारणारा, दयेवरच एक धर्म उभा आहे असं सांगणारा बसवेश्वरांच्या या तत्वज्ञानामध्ये मांसाहार करणारी, मद्यपान करणारी, जी आम्ही हिंदू लिंगायत होतो किंवा हिंदू वीरशैव होतो, आता ते पुसून टाकून आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही केवळ लिंगायत किंवा वीरशैव आहोत असं आपली ओळख सांगा म्हणून सांगायला निघालेली काही धूर्त आहेत. ही काय फार मोठी संख्या नाही, बोटावर मोजण्या इतकी आहेत. आणि ह्यांना कुठल्याही तळबुड काही नाही आहे की यांना असा एक इतिहास आहे बाबा, यांना एक सिद्धांत आहे. आणि जे सिद्धांत सांगतात ते तकलादो की हिंदू हाच धर्म नाही आहे का, ह्याला एक संस्थापक नाही आहे, यांचा एक कुठला ग्रंथ नाही आहे आणि एक कुठली देवता नाही आहे, एक कुठली उपासना नाही आहे, असं त्यामुळे हे धर्म नाही आहे. मग आमचा कसं,
मुसलमानांचा जसा एक संस्थापक आहे, एक खुरान त्यांचा ग्रंथ आहे, एक निर्गुण निराकार त्यांचा देव आहे आणि त्यांचा एकच मोहम्मद गुरु आहे. आणि तसेच आमचाही बसवेश्वर एकच गुरु आहे. बसवेश्वरांची इष्टलिंग जी आहे हीच आमची देव आहे आणि वचन साहित्य जे आहे सर्व संतांची हीच आमची धर्मसाहित्य आहे. असं तसं करून आम्ही कसं धर्मसंस्थापक आहोत. त्यांना हे लक्षात येत नाही की बसवेश्वरांनी त्यांच्या साहित्यात कुठेही उल्लेख केला नाही. एक. दुसरं, जर धर्मसंस्थापक असेल तर एकटाच असायला पाहिजे होतं. हे म्हणतात की बसवेश्वर आहे. मग साहित्य कुठलं ह्यांच्या धर्माचा? वचन साहित्य. वचन साहित्य म्हणजे किती लोकांची? 770 संतांनी लिहिलेली वचन साहित्य. जवळजवळ 23,000 वचन आज शिल्लक आहेत. काही नष्ट झाले असतील. 23,000 वचन आहेत. 770 लोकांनी लिहिलेली ही जी संत साहित्य आहे हीच लिंगायत धर्माची साहित्य म्हणतात. मग ही लिहिणारी एक नाही 770 लोक आहेत. मग 770 लोक तुमची गुरु व्हायला पाहिजे. बसवेश्वर एकटे कसे गुरु होतील? मग बसवेश्वर एकटे गुरु आणि एकट्यांचीच साहित्य असेल तर फक्त बसवेश्वरांची वचन आहे तेवढीच तुमची धर्म साहित्य बनायला पाहिजे होतं. बनायला पाहिजे होतं. तसं नाही बनलं. वचन साहित्य अख्खं तुमचं धर्म साहित्य. मग ही 770 लोकांची साहित्य तुमची जर धर्म साहित्य असेल मग गुरु एकटे कसे? हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणजे आपण लोकांना कशा पद्धतीने गंडवायला निघालो हे कळत नाही. कारण हिंदू धर्माची डेफिनेशन, हिंदू शब्द हा यजुर्वेदापासून ऋग्वेदापासून आलेली आहे. कारण डेफिनेशन असं शैव तंत्रामध्ये हिंदू धर्माची डेफिनेशन असं केलेली आहे. माधव तंत्र नावाचा ग्रंथ आहे शैव दर्शनामध्ये, त्याच्यातही केलेले आहे. अन्य अनेको ठिकाणी आगमांमध्ये सुद्धा केलेले आहेत आणि वेदांमध्ये सुद्धा केलेले आहेत. त्यात असं लिहिलेले आहे की हिंदू कोणाला म्हणावं तर जो पुनर्जन्म मानतो. दुसरं, ज्यांचा मूल मंत्र ओंकार आहे. तिसरं, जो गायी मानतोय आणि गायींचं रक्षण पालन करतो, गौरक्षा आणि गायीला केंद्रस्थानी ठेव. चौथा आहे जे महापातक आहेत, पाप आहेत, त्यांच्यापासून दूर राहतो, याला हिंदू म्हणावं. मग बसवेश्वर हिंदू होते की नाही हे पाहण्याकरता एकदा बघितलं तर ह्यात पहिलं आहे पूर्वजन्म पुनर्जन्म मानतात की नाही बसवेश्वर. हे लोक सांगतात मानत नाही. बसवेश्वरांची वचनांमध्ये पिंड ज्ञान स्थल नावाचं एक स्थल आहे, दुसरं स्थल. त्या पिंड ज्ञान स्थलामधील 4थं वचन आहे, त्याच्यामध्ये बसवेश्वराने स्वतःचे 7 अवतार सांगितलेले आहेत. 7 जन्म. पहिल्या जन्मामध्ये माझं कुठलं नाव होतं, दुसऱ्या जन्मामध्ये मी कुठे जन्माला आलो आणि काय नावाने काम केले, आणि ह्या 7व्या जन्मामध्ये मी बसवेश्वर म्हणून काम करतोय असं बसवेश्वरांनी सांगितले. असं एक वचन नाही, बसवेश्वरांची असे खूप सारे वचन आहेत पूर्वजन्म पुनर्जन्म मानलेले. म्हणजे याचा अर्थ बसवेश्वर हिंदू. दुसरं, बसवेश्वर गायी पालन करणारे आणि गोपूजक होते. कसं? बसवेश्वरांच्या घरातल्या गायी एक दिवशी चरायला गेलेले असताना कोणतरी येऊन अपहरण करून नेले आणि जेव्हा लोक येतात त्या गोराखी येऊन घरात सांगतात की बसवेश्वरांना गायी असं असं अपहरण करून नेले. बसवेश्वर तक्षण म्हणतात की हे वासरू घ्या आणि त्यांच्या घरात सोडून या. तिथेही जेवला तरी तो कुडल संगम देव आहे आणि इथेही जेवला तरी कुडल संगम देव आहे. कुडल संगम देव म्हणजे परमात्मा. तिथेही तोच परमात्मा, इथेही तोच परमात्मा त्या गायींचा लाभ घेणार आहे. म्हणून ही वासरूने आणि त्यांच्या घरात सोडू नये. याचा अर्थ बसवेश्वरांच्या घरात गायी होत्या. दुसरं एक वचन आहे बसवेश्वरांचं, मी तुमच्या धर्माची कपिला आहे. एका वचनामध्ये सांगतात तुमच्या धर्माची मी कपिला म्हणजे कन्नडमध्ये गाय, मी तुमच्या धर्माची गाय आहे. अशी अनेक वचन बसवेश्वरांचे आहेत. म्हणजे बसवेश्वर गोपालक होते. तिसरं जे मंत्र आहे, मूल मंत्र ओम नमः शिवाय, बसवेश्वरांनी
प्रत्येक लिंगायतांना दिलेले मंत्र ही ओम नमः शिवाय ही मंत्र यजुर्वेदातली आहे. याचा मूल स्थान यजुर्वेद आहे. यजुर्वेदातून बसवेश्वरांनी हे मंत्र घेतलेले आहे. म्हणजे याचा अर्थ बसवेश्वर यजुर्वेद अध्ययन करणारी आणि हे मंत्र मानतात. त्या अर्थ ओम शब्द आहे यात, नमः शिवाय म्हणजे बसवेश्वर वेद मानणारी होते. पाचवा की पापापासून दूर राहणार. बसवेश्वरांचा अत्यंत लोकप्रसिद्ध वचन आहे, ಕಳಬೇಡ ಕೊಲಬೇಡ ಹುಷಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ ಮುನಿಯ ಬೇಡ ಅನ್ಯರಿಗೆ ಅಸಹ್ಯ ಪಡಬೇಡ ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ ಇದರ ಹಳಿಯಲು ಬೇಡ ಇದೇ ಅಂತರಂಗ ಶುದ್ಧಿ ಇದೇ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ ಇದೇ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವರ ಒಲಿಸುವ परी. म्हणजे चोरी करू नको, हिंसा करू नको, खोटं बोलू नको, त्यानंतर रागावू नको कोणावर, आणि स्वतःची वर्णन करू नको, दुसऱ्यांची निंदा करू नको. हीच अंतरंग शुद्धी आहे आणि हीच बहिरंग शुद्धी आहे आणि भगवंताला प्रसन्न करण्याची हीच एक मार्ग आहे. म्हणजे ह्या सर्व पाप त्यांनी 7 प्रकारचे पाप गणले. हिंसा करणे पाप आहे, खोटं बोलणं हे पाप आहे, चोरी करणं हे पाप आहे, रागावणं हे पाप आहे, आत्मस्तुती करणं पाप आहे आणि दुसऱ्यांची निंदा करणं हे पाप आहे. ह्या पापांची एक लिस्ट सांगितली की ह्यांच्यापासून जो दूर राहतो त्यालाच परमात्मा प्रसन्न होतो. जगत प्रसिद्ध वचन आहे बसवेश्वरांची. प्रत्येक घरातल्या बाळाला हे वचन तोंडपाठ असते. मग एवढा बसवेश्वरांनी जर पापापासून दूर राहायला सांगितलं तर बसवेश्वर हिंदू धर्मीयच होते. आणि कुठल्या तरी एक प्रक्षिप्त 2 वचन आणायचं की वेदाची इथे निंदा केली तिथे निंदा केली असं नाही. बसवेश्वरांनी वेदांची स्तुती केलेले शेकडो वचन आहेत. बसवेश्वरांच्या वचनांमध्ये संस्कृत श्रुती म्हणजे उपनिषद, भगवद्गीता आणि त्यानंतर आगम यांची अनेको श्लोक बसवेश्वरांनी उद्धृत केलेले आहेत. एवढंच नाही, हे लोक म्हणतात बसवेश्वर पुराण आणि वेद आणि शास्त्र मानत नव्हते. असं म्हटले गेलेलं आहे की वचनच आपल्या आप एक शास्त्र आहे. वचनशास्त्र सार भगो हळकट्टी म्हणून ज्यांनी वचन सगळे कलेक्ट केले 12व्या शतकानंतर विखुरले गेलेले कुठे कुठे पडलेले ही जे वचन साहित्य ही गोळा करून प्रिंट करणारा पहिला माणूस विजापूरचे एक महान व्यक्ती होते. गरीब होते, वकील होते त्या काळातली, भगो हळकट्टी. या माणसाने पुरा जीवन वेचले. ह्या सगळ्या वचन एकत्र करून जे ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचा नाव वचनशास्त्र सार. मग बसवेश्वर शास्त्राचे विरोध करतात म्हणून सांगताय तुम्ही, वचनच शास्त्र आहे. ज्याला क्रमोक्त पद्धतीने सांगितले जाते त्याला शास्त्र म्हणतात. वेदांची अनेक ठिकाणी बसवेश्वरांनी मांडणी केलेली आहे, शास्त्रांची मांडणी केलेली आहे. त्यानंतर पुराण मानत नाही बसवेश्वर असं म्हणतात. बसवेश्वरांच्या एकूण वचनांमध्ये एक मला वाटते 52 ते 70 घटना वेद या पुराणांमधील कथा ज्या आहेत त्या कथा उद्धृत केलेले बसवेश्वराने. बाणांचे दरवाजा द्वार राखत होते आणि शंकराच्या बाबतीत, पार्वतीच्या बाबतीत, दक्ष ब्रह्मांच्या बाबतीत अशी अनेक पौराणिक उल्लेख बसवेश्वरांनी आपल्या वचन साहित्यात केले. आणि आता तुम्ही जर बसवेश्वर पुराण मानत नाही म्हणण्याला काय अर्थ आहे का? ही लोक कुठल्या तरी प्रक्षिप्त 4 वचन आणतात आणि लोकांना या अशा पद्धतीने सांगतात. आणि एवढंच नाही, बसवेश्वर ह्या सगळ्यांना एकत्र आणले, सगळ्यांना सांगितले की तुम्ही प्रत्येकाने काम करूनच जेवायला पाहिजे. काय एक सिद्धांत त्यांचे, काय सत्य शुद्ध भावनेने काम करायचं. काम करायचं म्हणजे कसं तरी नाही, सत्य शुद्ध भावनेने काम करायचं. आणि राजा असो रंक असो त्याने आपापले काम करूनच आजीविका करायचं, हे त्यांची सिद्धांत. आणि दुसरं दासोह करायचं म्हणजे जे कमाई करून आणताय त्यातलं वाढायचं कोणाला तरी. ही सांगणारी जेवढी ही मठाधीश आहेत आणि जे शाणे आहेत एकही कायक करत नाहीत. कायक म्हणजे नित्यवृत्ती, कर्मवृत्ती, आपला नित्य व्यवसाय जो आहे तो काहीही करत नाहीत. आणि प्रवचन करणं हे कायक नाही आहे.
आणि शाळा चालवणे हे कायक नाही आहे. हे पैसे फी घेताय आणि शाळा चालवताय, तुम्ही काय उपकार करत नाही आहे. बोर्डिंग चालवताय म्हणजे हे कायक नाही. फ्री चालवत होते ना, ते दासो होते. आता तुम्ही फी घेताय पेटभर आणि शाळा चालवताय, हे तुमचा कायक नाही आहे. हा व्यावसायिक हा व्यवसाय आहे. आणि आम्ही त्रिविध दासोही असं तसं सांगताय, ते काय कोणतरी अज्ञान्यांसमोर बोलले तर चालते. दुसरं, हे दासोह करायला पाहिजे म्हणजे ह्यांच्या मठात येणाऱ्यांना दर दिवशी कायक करून आणलेले जे आहे त्याच्यातनं दासोह प्रसाद करायला, प्रसाद द्यायला पाहिजे. एकाच्याही मठात एकाला प्रसाद मिळत नाही. आणि सांगत फिरणारी हे रिटायर काही क्षेत्रातली लोक आहेत, ही लोक काही दासोह करत नाही. मी तिसरं सांगितलं की तुम्ही काय करता, तर ह्यातले बरीच लोक रिटायर गँग आहे. हो, यांना विचारलं मी, काय करताय, काय करता, नाही आम्ही रिटायर आहोत म्हटले. म्हणजे कायक आता काही करत नाही, एक झालं. दुसरं, दासोह करताय, हां महिन्यात नाही एकदा जंगम येतात आमच्या घरी जेवून जातात, हे कायक नाही म्हटलं. हे दासोह नाही आहे. दासोह म्हणजे नित्य तुम्ही आणलेले पैशातनं त्यांना रोज जेवायला वाढणं, हे ती करता करत नाही. तिसरा, बसवेश्वरांनी सांगितले आजच्यासाठी उद्यासाठी म्हणून वस्त्रातलं एक धागा, अन्नातलं एक शीद आणि पैशातलं एक दमडी उद्यासाठी म्हणून जर मी ठेवलं तर देवा शपथ म्हणतात. निम्माणे निम्म प्रमतराणे. ಅನ್ನದೊಳಗೊಂದಗುಳ ವಸ್ತ್ರದೊಂದೊಳಗೆಳೆಯ ವಸ್ತ್ರದೊಂದೆಳೆಯ ಹೊನ್ನೆನೊಳಗೊಂದೊರೆಯ ಇಂದಿಂಗೆ नाळिंगे बेकेंदेनादडे निम्माणे निम्म प्रमथराणे. म्हणजे वस्त्राची धागा, अन्नाचा शीद आणि पैशाचा किंवा सोन्याचा एक तुकडं आज आणि उद्यासाठी म्हणून जर राखून ठेवत असेल तर देवा तुमची शपथ, मी आजची आजच संपवणार म्हटलंय. मग ही लोक एवढी मठात संपत्ती करून ठेवली, ही कुठल्या बसवेश्वरांची अनुयायी आहेत. ही करोडो रुपये ह्यांच्या अकाउंटवर पडून आहेत, लाखो रुपये पडून आहेत. ही बसवेश्वरांची अनुयायी होतीलच कसे? बसवेश्वर म्हटले उद्यासाठी जर मी ठेवलं एक शीद, तुमच्या संतांची शपथ म्हटलेली आहे, प्रमथराणे. देवा तुमची शपथ आणि तुमच्या संतांची शपथ मी ठेवणार नाही म्हटले. मग तुम्ही का ठेवता बसवेश्वरांची? मला मी असं नाही म्हणत की बसवेश्वरांची आम्ही अनुयायी आहोत, पण देश काल वस्तू परिस्थितीने ज्या गोष्टी बदलणं गरजेचे, बदलत पुढे यायला पाहिजे. बसवेश्वरांनी बदलले आणि 12व्या शतकातले काही गोष्टी कालबाह्य झाल्या असतील तर आज नाही चालणार. ते नक्की चालणार नाही, 100% आम्ही नाही करू शकणार. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगतो की मला ती जमणार नाही. आज माझ्याकडे 1000 लोक कामाला आहेत ना, उद्या नको म्हटलं तर महिना अखेरला पगार कुठून आणून द्यायचे? असं नाही चालणार, बदलायला पाहिजे. आणखीन एक मी त्या लोकांना सांगतो, नित्य कायक करायला पाहिजे. तुम्ही तरी आता पेन्शनची फुकट खाताय म्हणजे बसवेश्वरांच्या तत्वज्ञानात अजिबात बसत नाही. का? बसवेश्वर म्हणतात की कष्ट करून आणून खायचं आहे. तुम्ही तरी आता कधीतरी काम केलं, आता हर दिवशी फुकट आणि हरामचे खाताय, हे एकही बसवेश्वरांच्या तत्वज्ञानात बसत नाही. त्यामुळे ही लोकांना थोडासा भ्रमित करण्याचे प्रयत्न करतात. म्हणून मी यांना जिथे जाईन तिथे एक्सपोज करत असतो की ह्यांच्यावर विश्वास ठेवू नका, ही बसवेश्वरांची अनुयायी नाही आहेत, ही सगळी सोंगाडे आहेत. यांना पोट भरण्यासाठी बसवेश्वरांचे नाव पाहिजे, बाकी कशा करताही नाही आहे. आणि कोणीही भ्रमित होऊ नये. आपण आपल्या घरात बघा, तुम्ही ज्या शाळेत शिकलाय, तुमची दाखल्यात काय लिहिले? हिंदू लिंगायत लिहिलेले आहे, हिंदू वीरशैव लिहिलेले, ती पुढे चालवत जावा. हिंदू तेली लिहिलेले, लिंगायत ते हिंदू, लिंगायत तेली आहे, लिंगायत गवळी आहे, असं काय तरी हिंदाय पंचम आहे, वाणी आहे, जे असतील ते तुम्ही हिंदू पहिलं. कसं आहे, आमची हे सर्वे कॉलम आहे ना, ती हिंदू धर्माचा कॉलम आहे. धर्मामध्ये हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन आणि मुस्लिम अशी 5-6 धर्मांची उल्लेख आहे. हे लोक काय सांगतात, तिथे डॅश करा, तुम्ही हिंदू लिहू नका. आत्ता आमच्या लिंगायतांमध्ये जवळजवळ 96 ते 98 उपजाती आहेत. त्या उपजातीमध्ये 96 लोक रिझर्वेशनमध्ये आहेत. एखाद्या 2 जातीच फक्त रिझर्वेशनमध्ये नाही आहेत, बरोबर.
आता तुम्ही अल्पसंख्याक बनवून रिझर्वेशनसाठी आम्ही धर्म स्थापन करतो म्हणून कोणाला फसवायला निघालाय? समजा असं करून जर त्यांच्या जाती किंवा त्यांच्या ते धर्माचे कॉलम शून्य करून तुम्ही लिंगायत लिहायला लावला तर त्यांना जो सवलत मिळतो त्यातनं ते वंचित होतील. नक्कीच. ते वंचित होतील का? आत्ता जी सवलत आम्हाला मिळते हिंदू तेली म्हणून मिळते, हिंदू गवळी म्हणून मिळते, आम्हाला हिंदू वाणी जातीच्या म्हणून आधारे. आम्हाला मिळतो. जातीच्या आधारे मिळते. हा, जातीच्या आधारे हिंदू लिंगायत वाणी असंच मिळतो. हो. जर तुम्ही हिंदू काढून टाकला तर हे सगळ्या सुविधा आपोआप जातील. म्हणून ह्यांच्यावर विश्वास ठेवून असं काहीतरी करायला जाईल जनता आणि आहे ते सुविधा सुद्धा गमावून बसेल. नक्कीच नाही. ना लोकसभा कुठला नवीन धर्म स्थापन करू शकत, ना राज्यसभा कुठला धर्म स्थापन करू शकत, ना कुठला सुप्रीम कोर्ट नवीन धर्म स्थापन करू शकत. कुठलेच सभागृह सुद्धा नाही. कुठल्याही सभागृहाला अधिकारच नाहीये. जे पूर्वापारपासून आहेत ना त्यांना अल्पसंख्याक बहुसंख्याक एवढीच त्यांचा मान्यता देणं एवढंच त्यांच्या हातात आहे. धर्म स्थापन करण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. आणि जर ही लोकांच्या डोक्यात असं काहीतरी वेडसरपणा घालून लोकांना फसवत असतील तर लोक उद्या पश्चाताप करायची पाळी येईल. म्हणून मी सगळीकडे सांगतो की हे जे थोतांड माजवणारे यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण ह्यांच्या घरातली बायकाच यांच्यावर विश्वास ठेवत नाही. हे सगळी प्रचार करत फिरणारे येत नाही. ह्यांच्या घरातली महिला माझ्या संपर्कात असतात. ते स्वामीजी आले की म्हणतो, स्वामीजी आम्ही कितीतरी सांगतो तुमच्या गोष्टी, हे आमच्या घरच्यांना हे पटतच नाही म्हणतात. ह्यांना जरासं तुम्हीच काहीतरी अक्कल शिकवा म्हणतात. त्यांची मुलं म्हणा, त्यांची वृद्ध आई वडील म्हणतात, अरे ह्याला कुठल्या दुर्बुद्धी झाली आणि कुठल्या कम्युनिस्टाबरोबर मिसळलं आणि हे बिघडूनच गेला म्हणतात. अशी यांची अवस्था घरात आहे आणि ही देश आणि समाज सुधारायला चाललेले आहेत, अशी अवस्था आहे. स्वामी, तथाकथित सेक्युलर पुरोगामी आणि साम्यवादी समाजवादी अशी सगळी मंडळी आता आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये घुसलेली आहेत. हिंदू धर्माची मूळ शाखा असलेल्या लिंगायत बांधवांना ते स्वतंत्र लिंगायत धर्म करण्यासाठी अपील करत आहेत. त्यांची कुठेतरी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. परमपूज्य बसवेश्वरांची इतकी वचनं आहेत, लोककल्याणकारी आहेत. ह्या लोककल्याणकारी वचनांसोबतच युवकांनी या आपल्या हिंदू धर्माची आणि वीरशैव लिंगायत समाजाची प्रतिष्ठा ओळखून या साम्यवादी लोकांसमोर कसं वावरलं पाहिजे, यांचा बुरका कसा फाडला पाहिजे, यांचे विचार कसे टाळले पाहिजे, या लोकांपासून कसं सावध राहिलं पाहिजे याची थोडक्यात. या लोकांपासून सावध राहण्याची म्हणजे ही लोक काय धंदा सुरू केलेत, हिंदू देवदेवतांची निंदा करायला लागल्यात. शंकराची निंदा करणं, गणपतीची निंदा करणं, कृष्णाची निंदा करणं, 10 मशितेची निंदा करणं, अशी घाणेरडे काम सुरू केलेले. ही जी काम कम्युनिस्ट करत होते तीच काम हे करायला लागलेले. तर ह्यांचे ऐकून कोणी पूजा सोडलेली नाही. नक्कीच. आणि देवारा साफ करायचं काम सुरू केले ह्याने. आणि ह्यांचे ऐकून काय म्हणतात, आता हल्ली ह्यातले काही महाराज आहेत कम्युनिस्ट, ही महाराज घरी येतात म्हटले की लोक म्हणतात त्या महाराजांची नजर पडेल बिडेल, आपली देव सगळी झाकून ठेवा म्हणतात आणि ते गेले की परत मांडू म्हणतात. म्हणजे लोकही एवढी हुशार झालेत. आणि दुसरं म्हणजे लोक आणखीन हुशार होण्याची गरज आहे यांच्यापासून. दुसरं की बसवेश्वरांच्या पद्धतीने तुमची लग्न लावतो म्हणतात. म्हणजे काय करतात तीच विधी. फुलं टाकायचं, तांदूळ नाही टाकायचं, फुलं टाकायचं, काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी. वेगळं काही नाही आहे त्यात, पण अतिरेक म्हणजे तालिबानीकरण म्हणतो ना मी, यांना बसव तालिबानी म्हणतो यांना सगळ्यांना. असं जे कट्टरपंथ बनवायला निघालेले जे लोक आहेत यांना मी एक नवीन नाव दिलेले, बसव तालिबानी म्हणून. आणि तालिबानी म्हणजे कट्टरपंथीयता, कट्टरपणा धर्मात आणणं, बसवेश्वरांच्या मूळ विचारांच्या मांडणी. म्हणजे काय, तुम्ही मानला तर ठीक. ह्यांच्यातला एक महाराज आता हल्ली एक भाषण केलाय, त्या भाषणात तो असं म्हणतोय, घरात जर देवाऱ्यावर देव ठेवले तर तुम्हाला फिरवून मारतील गल्लीत लोक, आणि तुम्ही जर बसवेश्वरांचा हे लिंगायत धर्म जर नाही स्वीकारला तर तुमची गळा दाबतील आमची लोक, सोडणार नाही तुम्हाला. म्हणजे जी भाषा तालिबानी करत होती ना, आमची इस्लाम स्वीकारला नाही तर तुम्हाला खलास करू, तीच भाषा आता ही लोक करायला लागले. म्हणजे बसवेश्वरांचा फिलॉसॉफी याचा तालिबानीकरण करण्याची ही एक मोठं षडयंत्र रचत आहेत. या बाबतीत लोकांनी सावध राहून ज्याला त्याला तिथेच मागे हटवायला पाहिजे. आणि याशिवाय ही लोक देवदेवतांची निंदा, घरांची, आणि काही आमची धर्माचरण जे आहेत त्या धर्माचरणांना अंधश्रद्धा म्हणून
संबोधणं. मग अंधश्रद्धा ही कम्युनिस्टांची. हो. अंधश्रद्धा नाही, तो श्रद्धा निर्मूलन समिती किंवा श्रद्धा निर्मूलन करण्याची धंदा करतात. हे काम नव्हे, हे धंदा करतात. नक्कीच. कारण ह्यांना जेवढी जोरात मोठमोठ्याने ओरडतील, जेवढी त्याला कव्हरेज मिळेल, तेवढी यांच्या अकाउंटवर पैसे भरपूर जमा होतात. असले धंदा करणारी लोक आहेत. तर ह्या लोकांना, समाजातल्या लोकांनी किती महत्त्व द्यावं तेवढंच द्यायला पाहिजे. आणि ह्यांना जिथे तिथे भेटतील ना, तिथे तिथे ह्यांना नाकारणं गरजेचे आहे. तुम्ही तुमची सांगत जावा, करत जावा, आम्ही आमची करत जातो. ज्या दिवशी आम्हाला पटत राहील त्यावेळी आपण करू. पण तुम्ही असला काय जुलमी जबरदस्ती करायला आमच्या गावात येऊ नका, एवढा स्पष्ट सांगणं गरजेचे आहे प्रत्येक गावात. बाबा, हजारो वर्षापासून आमचा इष्टदेव आहे, आमची घरात एक देवाऱ्यावर आमची कुलदेवता आहे, हो. ग्रामदेवता आहेत, आमची क्षेत्रदेवता आहेत, हे सगळे आहेत आमचे. आणि पुन्हा तीर्थ आहेत आमचे. हे सर्व कशा करता केले आमच्या पूर्वजांनी? एक तर भावना सत्यशुद्ध राहावं, अंतःकरण शुद्धी व्हावी, मानसिक एकाग्रता व्हावं, ध्यानधारणा करायला हे सर्वही मदत व्हावं, शिवयोग साधना करण्यास मदत व्हावं याकरता. आणि दुसरं, ह्या सगळ्या देवदेवतादींची यात्रा जत्रा ह्या करण्यामागील हेतू आमच्या पूर्वजांचा, की वेगवेगळ्या समाजातली वेगवेगळ्या स्तरातली लोक देवाच्या निमित्ताने एकत्र यावं. एकत्र आल्यानंतर एकमेकांची सुखदुःख ओळखता येतं, एकमेकांना सहायता करता येतं, आणि एकमेकांमध्ये व्यवहार करता येतं, आणि नाही आनंद घेता येतो. आणि त्यानंतर लोकप्रबोधनासाठी एकत्र येणं गरजेचे, म्हणून देवस्थान पाहिजे. आणि लोकप्रबोधनाबरोबर आमची कला आणि आमची सांस्कृतिक जे कार्य प्रणाली आहे ते जिवंत राहणं आणि त्याला पुढे चालवत नेण्याकरता व्यासपीठ पाहिजे. ती व्यासपीठ आमची देवस्थान हे उपलब्ध करून देतात यात्रा आणि जत्रेच्या निमित्ताने. याशिवाय यात्रा आणि जत्रेतच तुम्ही प्रवचन कीर्तन करू शकता, धर्मोपदेश करू शकता. याशिवाय नाटक, शाहिरी असो किंवा बारुडी भजन असो, सोंगी भजन असो, किंवा नृत्य आहे, गायन आहे, वादन आहे, ह्या सगळ्या यांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आमचे देवस्थान करतात. एवढंच नाही, आमच्या देशात जवळजवळ 1 कोटीच्या आसपास देवस्थान आहेत. तर 10 कोटी लोकांना रोजगार दिलेले आहेत आमचे देवस्थान. 10 कोटी लोकांना. कोण चणे विकतो, फुटाणे विकतो, हळद विकतो, कुंकू विकतो, अगरबत्ती विकतो, नारळ विकतो, असे देवाचे साहित्य विकतात, फोटो विकतात, माळ विकतात, असे. आणि हे सर्वही माणसाला सन्मार्गाकडे नेण्याकरता एक वातावरण निर्माण करणारी साधन आहेत. हे सर्व व्यवस्था बनलेले. याशिवाय एवढ्या लोकांची आजीविका, आणि देवस्थानमधून आपल्याला आश्चर्य वाटेल, केवळ ह्यातलं 1 कोटीपैकी 2 लाख देवस्थान असे आहेत की दरवर्षी 4.5 लाख कोटी रुपये उत्पन्न लोकांना देतात. तीच पैसे आपण समाजातल्या गरजू लोकांना वेगवेगळ्या कार्यासाठी वापरावं. ही आणि पूर्वी आमच्याकडे ही प्रथा एवढ्यासाठी हुंडी व्यवस्था केली, आकस्मिकरित्या अकाळ पडला, दुष्काळ पडला, भूकंप झाला, ज्वालामुखी झाली, वादळ झालं, असं काय झालं तर ऐन वेळी पैसे कुठून आणायचं, याकरता आपल्याच लोकांच्या दान धर्मातलं एक निधी सुरक्षित यासाठीच केलेली होती, बाकी काही नाही आहे. आणि आजही हेतू तोच आहे. फक्त काही सरकार काय झालेले आहेत, हिंदूंनी गोळा केलेले पैसे दुसऱ्या धर्माच्या लोकांसाठी वापरायला लागले. कारण पूर्वीचे जे सरकार होते ते हिंदू संपावं आणि बाकीच्यांनी वर यावं या हेतूचे असल्या कारणाने असं काहीतरी केलेले होते. आणि तीच प्रथा काही लोक पुढे करतात. ते करू नये. ज्या त्या धर्मातले लोकांनी अर्पण केलेले पैसे ज्यांना त्यांना वापरलं जावं, अशी एक अपेक्षा आहे समाजाची. आज ना उद्या होईल ती सुद्धा. म्हणजे एकूण जर मंदिर व्यवस्था उद्ध्वस्त केला तर ही सगळी जी आमच्या मंदिरासंबंधातली आध्यात्मिक असो, सामाजिक असो आणि औद्योगिक असो, ही सर्व ही व्यवस्था डिस्टर्ब होते, हे त्यांना माहीत नाही आहे. म्हणून आम्ही ह्या लोकांपासून सावध राहणं गरजेचे आहे की आमची ही व्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेणे यांच्यापासून. कारण हे भाषण करतील, निघून जातील, यांच्या घरचा काही जाणार नाही, येणार नाही. आणि अंधश्रद्धा निर्मूलन करतो म्हणणारी ही जी आहेत ना, ह्यांची बायका सगळी गणपतीची पूजा करणारीच आहेत. आणि ह्यांच्या घरच्या चौकटीवर गणपती आहेत सगळ्यांची.
अगदी पण लपून हे सुद्धा ज्याला पूजा करतात. आमच्या घरातली आपल्या बायकांना मुलांना सुधारणा करता आला नाही, ही लोक भारत सुधारायला निघालेली आहेत. आणि त्यातलेच ही बसवेश्वरांचे नाव सांगत फिरणारी जी लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणणारी जे मूर्ख आहेत तेही हेच काम करायला निघालेत. म्हणून यांच्यापासून समाजाने सावध राहावं. नक्की स्वामी, फार मोठा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न केला या विषयावर. जी. एक महत्वाचा विषय आहे स्वामीजी, 2026 आणि 2027 या विषयावर आपण अगोदरही प्रबोधन केलं आहे. आगामी जनगणना देशाच्या भावी धोरणाच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते. या प्रक्रियेकडे वीरशैव लिंगायत समाजाने कोणत्या दृष्टीने पाहावे, यासोबतच धर्माच्या रकान्यात हिंदू आणि जातीच्या रकान्यात संबंधित ज्ञाती अथवा पोटजातीची अचूक नोंद करण्याबाबतची जे जनजागृती जी. आपल्या माध्यमातून आणि अनेक वीरशैव हिंदू लिंगायत सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. या विषयाचे महत्व आपण कसे स्पष्ट करा? जी, हे बघा, लोकांनी आपापल्या पद्धतीने, एक मी सांगतो, तुमच्या वाडवडिलांनी जे करत आलेले आहे तीच करत जायचं पुढे, पहिला. नक्कीच. दुसरं, मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, जर हिंदू लिहू नका म्हणतात, मग मी आता नुसतं लिंगायत आणि उपजाती जर लिहिला तर माझी आहे ती सवलत जाईल. सवलत जाणार. कारण ते हिंदू आणि त्याचं मी लिंगायत उपजाती लावल्यामुळे मला संविधानाने ती सुविधा दिलेली आहे, ती जाईल, म्हणून ती घालवू नये. तिसरं मी सांगतो की या भारतात जेवढी आम्ही आहोत ना, मुस्लिम ख्रिश्चन सोडले तर सगळे बाकी हिंदू आहोत. हिंदू जैन लिहिलं जातं, हिंदू चर्मकार लिहिलं जातं, हिंदू गवळी लिहिलं जातं आणि हिंदू तेली लिहिलं जातं, असं लिहितात. फक्त आपण एवढंच की धर्माचे कॉलममध्ये हिंदू हे लिहिलंच पाहिजे आणि खाली जातीचे कॉलममध्ये लिंगायत किंवा वीरशैव आणि आपले वृत्ती जे काय असेल, आपल्या अधिकार उपजाती प्राप्तीसाठी. जे काय असेल, हे लिहिणं गरजेचे आहे. आणि लोकांनी पण ठरवलेलं आहे. मला ह्यांनी काय केले आता कर्नाटकात की सगळ्या जिल्ह्यांमध्ये बसव सांस्कृतिक अभियान नावाचं एक अभियान करून तो कंप्लीट होता होता तिथला जो मुख्यमंत्री होता सिद्धरामय्या नावाचा, त्यांनी पटकन धार्मिक जनगणनेचा हम्म. आदेश काढला. म्हणजे ह्यांची प्रोग्राम संपता, कारण ह्यांना फायनान्सिंग करून प्रत्येक जिल्ह्यात फिरून कार्यक्रम करायलाही ह्यांनीच लावले आणि ते संपायच्या आधीच ह्यांनी पटकन काय केले, जनगणती डिक्लेअर केले. मग ह्यांनी प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात सांगायला सुरुवात केली की हिंदू लिहू नका, हिंदू लिहू नका. आणि या महाराज लोकांबरोबरच 24 तास राहणारे काही लोक माझ्याबरोबर चांगले संबंधातले आहेत. मी त्यांना विचारलं, अरे तुम्ही काय लिहिलं? अरे तुमची महाराज लोक हे सगळे सांगत निघालेत. ते म्हणाले, महाराजांची डोकं फिरले म्हणून आमची फिरली थोडी, आम्ही सगळी हिंदू लिंगायतच लिहिले म्हटले सगळ्यांनी. मला खूप लोकांना विचारलं, हे बोटावर मोडण्या इतकी महाराज आहेत, यांच्या बरोबर फिरणारी जी लोक आहेत, मग मी आता कोणाचं नाव घेतलं की बिचाराला काढून टाकतील कामावरनं, की सगळे. आणि ह्यांची जी जवळचे भक्त आहेत तेही माझ्या परिचित आहेत. त्यांनाही विचारलं मी, अरे तुमची महाराज अशी अशी सगळीकडे आदेश द्यायला लागले, तुम्ही काय केलं? ते म्हणतात, नाही नाही, आम्ही आमची वाडवडील जसं लिहित आले तसेच लिहिलेले आहोत. आम्ही हिंदू लिंगायत, हिंदू वीरशैव आणि आमची उपजाती हे लिहिलेले आहे. आणि हे भाषण करतात म्हणून काय खरं होणार आहे थोडी, म्हणतात ते. म्हणून ह्यांच्यावर विश्वास ठेवू नये असं त्यांचीच शिष्य लोक म्हणतात, आम्ही तर नाही म्हणत. म्हणजे किती श्रद्धा आहे त्यांच्या सांगण्यावरनं. हे पेपरला आणि सोशल मीडियामध्ये गाजवणं वाजवणं, प्रोपगंडा करणं सोपं असते, पण कृतीत उतरवणं फार कठीण आहे. कुठलाही माणूस जेव्हा पेन घेऊन लिहितोय ना, त्याचा मन कधी धाडस होत नाही. तसं हे सांगतील तसं लिहायचं धाडस एकाचाही होत नाही. मग आम्हाला फोन करतात, काय करू म्हणून. आम्ही स्पष्ट सांगतो, आधी हिंदू कॉलम भरा, मग नंतर तुम्हाला काय लिहायचं सगळे लिहा. असंच लिहिलं पाहिजे. आणि यांच्याकडे अजिबात, माझी तरी विनंती आहे, एक तरी ही अज्ञानी आहेत धर्मासंबंधात, कारण यांनी धड ना बसवेश्वरांचा आणि अन्य संतांच्या वचनांचे अध्ययन केलं नाही, ना वैदिक शास्त्रांचं अध्ययन केलेले नाहीये, आणि काही न करता कोणाला तरी असेच ओरडत सुटले. म्हणून ही शुद्ध मूर्ख आहेत, अज्ञानी आहेत, यांच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. मी सर्व वीरशैव आणि लिंगायत बांधवांना प्रार्थना करतो की तुमच्या वाडवडिलांनी जे लिहित आलेले आहे तेच लिहावं, दुसरं काय करू नये. स्वामी महाराज, अल्पसंख्याक दर्जा, सामाजिक ओळख
शिक्षण आणि आरक्षण यासारख्या विषयावर समाजामध्ये विविध मतप्रवाह आपल्याला दिसतात. अशा संवेदनशील विषयाकडे समाजाने कोणत्या दृष्टीकडून पाहिले पाहिजे? हे बघा, अल्पसंख्याक आहेत ना, अ, जर ते मागास असतील, अल्पसंख्याकांमध्ये जैन सुद्धा आहे हो, आणि जैनाने कधीही आपल्याला अल्पसंख्याक दर्जा मिळावा असं ॲप्लिकेशन नाही केले. नक्की. पण तत्कालीन जे सरकार होते, कारण जैन समाजातल्या खूप मोठमोठ्या महाराज लोकांबरोबर माझे संबंध आहेत, मोठमोठे अन्य उद्योजक, लोकांबरोबर व्यावसायिक. प्रमुख जे आहेत समाजाचे त्यांच्याबरोबर संबंध आहेत. मी त्यांना म्हटलं, अरे तुम्हाला काय कमी झालं होतं की अल्पसंख्याकांची दर्जा तुम्ही घ्यायला गेले? नाही हो स्वामीजी, आम्ही कोणीही मागणी केलेली नाहीये, फक्त आम्हाला हिंदूंपासून तोडण्याकरता तत्कालीन सरकारमधल्या काही लोकांनी एक षडयंत्र रचून आम्हाला अल्पसंख्याकांचं स्थान दिलं, धर्म म्हणून नव्हे. अल्पसंख्याक. एक अल्पसंख्याक जैन आमची एक कम्युनिटी आहे, ही कम्युनिटी अल्पसंख्याक आहे म्हणून आम्हाला. आणि तसे लिंगायत समाजामध्ये सुद्धा रिझर्वेशन मध्ये सगळेच आहेत. आहेत. मी म्हटलं ना, 96 जातीपैकी 92 जवळजवळ रिझर्वेशन मध्ये आहेत, एखाद्या 2 वंचित आहेत. आणि त्यांनाही आपण काय करून बाबा सुविधा देता येईल ह्याचा विचार करावा. आणि ह्या एका गोष्टीसाठी समाज तोडावा असं नाही. म्हणजे घरात एखादा साप शिरलाय किंवा काय अडचण आले म्हणून घराला आग लावावं हा योग्य नाहीये. मी नेहमी म्हणतो, छोटीशी एक अडचण आली, घरात एक साप शिरलाय म्हणून घराला आग लावा म्हणजे साप मरेल असं नाही होणार. तर आपल्या ज्यांना सुविधा मिळाली नाही त्यांना देण्याकरता काय व्यवस्था करावं याची विचार करावं, करून त्यांना सुविधा मिळवून द्यावं. परंतु समाज किंवा हिंदू धर्म तोडण्याचा साहस कोणी करू नये. स्वामी महाराज, आज वीरशैव लिंगायत समाजातील उद्योजक, नोकरदार, शेतकरी आणि तरुण वर्गाने समाजाच्या व्यापक हितासाठी कोणती भूमिका घ्यावी असे आपल्याला महत्वाचं वाटतं? सर्व हे जे सुशिक्षित लोक आहेत, कर्तबगार लोक आहेत, या सगळ्यांनी असं एक अभियान चालवायला पाहिजे की हे जे भ्रम फैलवणारी लोक जे आहेत यांच्या विरोधात आपल्या समाजाचा आणि आपल्या लिंगायत पंथाचा आणखीन शुद्धीकरण आणि विस्तारीकरण कसं होईल याच्याकरता कार्यक्रम आयोजित करावं, त्याचं आचरण करावं आणि भ्रमित लोकांना पुन्हा वाटेवर आणण्याची प्रयास करावा. बस, बाकी काही. यासोबतच पुढील 20 ते 25 वर्षानंतरचा हिंदू वीरशैव लिंगायत समाज आपण कसा पाहू इच्छिता? मी हिंदू वीरशैव लिंगायत समाज आहे ना, हे एक सशक्त समाज बनला पाहिजे. बसवेश्वरांनी सांगितले ते सिद्धांत, वा सर्वजण कसे काय म्हणजे कर्मवृत्ती स्वीकारतील करतील. दुसरे, सर्व पूजा निष्ठ कसे बनतील, कुठेही जाऊ. आणि बसवेश्वरांनी सांगितलेले शाकाहार जो आहे, जी, शाकाहार प्रधान समाज कसा बनेल आणि कायकनिष्ठ समाज कसा बनेल. आणि आपल्या ह्याच्यातली समानता जी 800 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आमच्यात समानता अजूनही दिसत नाही. आम्ही बोलतो, आम्ही रोटीपर्यंत आलो, भेटीपर्यंत नाही आलो अजून. आम्ही एवढ्या वर्षापासून आता एकत्र जेवणापर्यंत आलो आहे, देवघेवपर्यंत नाही आलोय आम्ही. हळूहळू आमच्यातली ही अंतर जातीय भेद जे आहे, तुम्हाला हळूहळू व्यक्त होते या गोष्टीचे? हा, की त्यांच्या आता वीरशैव किंवा लिंगायतांमध्ये जे उपजाती आहेत हे सर्वही नष्ट व्हावं, सर्वही सशक्त व्हावं, होऊन सर्वही एक लिंगायत किंवा एक वीरशैव म्हणून एकत्र यावं आणि सगळ्यांमध्ये रोटी आणि बेटीचे सुद्धा व्यवहार व्हावं, अशी समाज मी पाहू इच्छितो. अगदी शेवटचा प्रश्न आहे महाराज. आगामी जनगणना समाजाची एकता आणि पुढील पिढीच्या भविष्य संदर्भात समाज बांधवांना आपण कोणता संदेश द्याल आणि तो किती अमूल्य असेल आणि त्याचं कसं पालन करावं, समाजामध्ये कसं पुढील इम्प्लिमेंट करावं? पिढी जी आहे आमची कष्टाळू पाहिजे आणि फुकटचे काही अपेक्षा करू नये. पुढील पिढी आमची धर्माधिष्ठित पाहिजे. पुढील पिढी देशावर, देवावर, धर्मावर प्रेम करणारा असायला पाहिजे आणि स्वतःच्या काम तो छोटा असो नाही तर मोठा असो त्याच्यावर प्रेम करणारी पिढी असायला पाहिजे. परस्परांवर
द्वेष न करता परस्परांप्रती प्रेम विश्वास ठेवणारी पिढी पुढे यायला पाहिजे आणि भरपूर कष्ट करणारी, आणि असं नाही की आम्हाला देवानी असं ठेवले तसं ठेवले म्हणण्यापेक्षा देवानी आम्हाला अशी शक्ती दिलेली आहे, अंथरूण बघून पाय पसरण्यापेक्षा अंथरूण मोठी करणारी पिढी यायला पाहिजे. नाही आपलं अंथरूण एवढंच आहे, मरेपर्यंत तेवढ्याच अंथरुणात राहणारी नाही पाहिजे. अंथरूण मोठं करणारी पिढी यायला पाहिजे आणि मोठा पाय पसरणारी पिढी यायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच स्वामी महाराज यांनी आज कण्हेरी मठाची परंपरा, संत बसवेश्वरांचे विचार, हिंदू वीरशैव लिंगायत समाजाची दिशा, जनगणनेचे महत्त्व, शिक्षण, युवक आणि शहरातील आपला वीरशैव हिंदू लिंगायत समाज आणि यासोबतच ग्रामीण भागातील जो ग्रामविकास साधतो यांसारख्या सर्व महत्त्वाच्या विषयावर त्यांनी आपले अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आणि विचार या ठिकाणी मांडले आहेत. त्यांच्या विचाराने समाजाला निश्चितच नवी दिशा आणि सकारात्मक प्रेरणा मिळेल. आणि महाराज, आपण दिलेल्या वेळेबद्दल पुन्हा एकदा MHAMTVच्या वतीने मनपूर्वक आभार आणि धन्यवाद, आणि आपल्याला कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. नमस्कार.